नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. NPS रद्द करा आणि OPS करण्याची मागणी करत बेळगावात अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची भव्य रॅली काढण्यात आली. राणी चन्नम्मा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये असंख्य शिक्षक सहभागी झाले होते. या आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर करण्यात आले. खराब झालेल्या फुलांपासून सुगंधी अगरबत्ती बनवण्याचा प्रकल्प महापालिकेने प्रारंभ केला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन निवृत्त न्यायाधीश आणि केंद्रीय हरित लवादाचे अध्यक्ष सुभाष आडी यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. अशोकनगर येथील या प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर शोभा सोमनाचे या होत्या. पत्नी गावाकडे उद्या जाऊया म्हटल्याच्या रागातून आपल्या मुलाला डांबरी रस्त्यावर आपटल्याने मुलाचा मृत्यू झाल्याची घटना चिंचली तालुका रायबाग येथे सोमवारी घडली. संचित बसप्पा बळनुकी वय वर्षे 4 महिने असे मृत बालकाचे नाव आहे, तर बसप्पा रंगप्पा बळनुकी असे हत्या करणाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात बुधवारी 1.5 दिवसाच्या गणरायाला निरोप देण्यात आला. शहरातील विसर्जन तलावावर दुपारनंतर मोठी गर्दी झाली होती. पारंपरिक पद्धतीने नागरिकांनी 1.5 दिवसाच्या बाप्पाला निरोप दिला. फटाक्यांच्या आतिषबाजीने विसर्जन मार्ग दणाणून निघाला होता. बेळगाव तालुक्यात दुष्काळाची छाया पसरली असून गरीब कामगार आणि कुली कामगारांवर स्थलांतर होण्याचा प्रसंग ओढवला आहे. त्यामुळे गरिबांना रोजगार उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना पीक नुकसान विमा लागू करा, गरीब शेतकरी व स्त्री शक्ती संघाकडून घेतलेले कर्ज माफ करा, अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी CPIM यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करण्यात आले. प्लास्टिक बंदी विरोधात महापालिकेतर्फे गेल्या 4 महिन्यांपासून मोहीम राबवण्यात आली. मात्र 1 महिन्यापासून ही मोहीम थंडावली आहे. नुकतेच हरित लवादाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश सुभाष आडी हे बेळगावला आले होते. त्यांनी प्लास्टिक विरोधात मोहीम राबवावी अशी सूचना केली आहे. त्यामुळे आता पुन्हा प्लास्टिक बंदी विरोधात मोहीम राबवण्याची शक्यता आहे. मात्र तत्पूर्वी प्लास्टिकला पर्याय उपलब्ध करूनच मोहीम राबवावी अशी मागणी व्यावसायिकातून होत आहे. करंबळसह 5 गावची लक्ष्मी यात्रा फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. यासाठी करंबळ ग्रामपंचायतीने या 5 गावातील विकास कामांना तातडीने प्राधान्य देऊन पुढील 4 महिन्यात विकास कामे पूर्ण करावीत अशा मागणीचे निवेदन करंबळ ग्रामपंचायत क्षेत्रातील युवकांनी बुधवारी करंबळ ग्रामपंचायत PDO आणि तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी यांना देऊन विकास कामे करण्याची मागणी केली. PDO आणि तालुका पंचायत अधिकाऱ्यांनी निवेदनाचा स्वीकार करून याबाबत योग्य निर्णय घेऊ असे आश्वासन युवकांच्या शिष्टमंडळाला दिले. मुख्य अभियंता कार्यालय पाटबंधारे विभाग बेळगावच्या वतीने पाण्याचा योग्य वापर करण्याचा संदेश देत श्री गणेशोत्सव साजरा करण्यात आला. आज श्री सत्यनारायणाची पूजा, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यंदा पाऊस कमी झाल्याने पाण्याचा अपव्यय करू नये अशी जागरूकता निर्माण करण्याचा उपक्रम विभागाने केला आहे. या प्रसंगी मुख्य अभियंता राजेश अमीन भावी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बेळगावातील मुस्लिम समाजातील एका पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या पोलीस स्थानकात यंदा श्री गणेशाची प्रतिष्ठापना करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. माळ मारुती पोलीस स्थानकात कार्यरत असलेल्या CPI जाकीर JM कालीमिरची यांनी आपल्या पोलीस स्थानकात गणेशाची संपूर्ण हिंदू परंपरेनुसार विधिवत स्थापना केली. सरकारी गणवेशात मस्तकी टिळा, डोक्यावर भगवी टोपी आणि अंगावर भगवी शाल घालून गणपती बाप्पाला स्थापित केले. त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. बेळगाव शहर व परिसरात काल मंगळवारी अत्यंत जल्लोषात श्री गजाननाचे आगमन झाले. बेळगावच्या अनेक शासकीय कार्यालयांमध्ये, शहापूर पोलीस स्थानकात देखील मोठ्या उत्साहात भक्तिभावात गणेशोत्सव साजरा केला जातो. भिवशी तालुका निप्पाणी येथील सोयाबीन व्यापाराने बेळगाव व कोल्हापूर जिल्ह्यातील
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करत त्या बदल्यात पैसे न देता फरार झाल्याचा आरोप सदर शेतकऱ्यांनी केला आहे. संजय भीमेगौडा पाटील असे सदर व्यापाराचे नाव असून त्याच्या विरोधात लवकरच पोलिसात फिर्याद देणार असल्याची माहिती सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी पत्रकार बैठकीत दिली. जमखंडीत विघ्नहर्ता गणरायाचे धूमधडाक्यात आगमन झाले. अनेक मंडळांनी सायंकाळी उशिरा मिरवणूक काढून गणरायाची प्रतिष्ठापना केली. येथील पोलो मैदानातील तालुका क्रीडांगणावर स्थापन करण्यात येणाऱ्या श्री गणेश महामंडळाने भव्य मूर्तीची मिरवणूक काढून मूर्तीची प्रतिष्ठापना केली. कोल्हापूरचे शिवकार्य ढोल पथक मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले. चिकोडी शहरात पोलीस खात्याकडून जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेत यांच्या नेतृत्वाखाली पथसंचलन करण्यात आले. गणेशोत्सव काळात शहरात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, कायदा व सुव्यवस्था राहावी यासाठी समाजकंटकांना इशारा म्हणून शहरातून पोलीस खात्याने पथसंचलन केले. विशेष म्हणजे या पथसंचलनात जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेत यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारीही सहभागी झाले होते. नागपूर येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या दीक्षाभूमीला भेट देणाऱ्या कर्नाटकातील यात्रेकरूंसाठी समाज कल्याण खात्याकडून मोफत प्रवास व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी नागपूर येथील दीक्षाभूमीला भेट देऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरूंनी समाज कल्याण खात्याकडे दिनांक 20 सप्टेंबर पासून दिनांक 10 ऑक्टोबर 2023 पर्यंत sw.kar.nec.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्यात यावे असे आवाहन समाज कल्याण खात्याच्या वतीने करण्यात आले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.